लांबीचा शेवट म्हणजे व्हीएचडी व्हरायटी. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज या प्लॉटला 105 दिवस झाले ते आणि व्हीएचडी व्हरायटी विषयी शेतकऱ्याच्या मनात अनेक शंका आणि गैरसमज आहेत. या व्हरायटीबद्दल जेवढी मला माहिती आहे त्या व्हिडिओमार्फत सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. लांबीचा शेवट ही व्हरायटी आहे तर आहे, त्याबद्दल कोणतीच शंका नाही. पण ही लांबी बरोबर तुम्हाला गळकुजीला सुद्धा भयानक त्रास करणारी व्हरायटी आहे. या व्हरायटीला माल पडायला कोणतीही अडचण नाही, माल जास्त पडतोय, पण पडलेला सगळा जर माल ठेवला तर तुम्हाला कुजीला आणि गळीला जास्त त्रास करणार. बाकीच्या व्हरायटीसारखं शेड्यूल किंवा ट्रीटमेंट या बागेला चालत नाही. या बागेला या व्हरायटीला पूर्णपणे वेगळं ट्रीटमेंट करायला लागते, त्यावेळेस आपली बाग चांगली पिकू शकते. ह्या व्हरायटीची क्वालिटी चांगली करायची असेल आणि उत्पादन जास्त घ्यायचं असेल तर 2 ते जास्तीत जास्त 2.5 पेटी ह्यापर्यंत तुम्ही उतारा घेऊ शकताय. ह्याच्या व्यतिरिक्त जास्त गेला तर क्वालिटी पण कमी होणार आणि मॅन्युफॅक्चरिंगमध्ये जास्त प्लॉट जाणार. या व्हरायटीमध्ये तलवार मण्यांचं प्रमाण असते तर असते, पण व्यापारी हे मणी काढत नाहीत. मार्केटला हा माल चालतोय, त्यामुळे व्यापारी तलवार मणी काढते आणि बाकीचे घड घेतात असं काय नाही. व्यापाऱ्यांना सगळा माल चालतोय आणि व्यापारी तलवार मणी काढत नाही. आता सगळ्या शेतकऱ्यांच्या मनात असणारी एकच शंका म्हणजे हा प्लॉट फुगतोय का, म्हणजे लांबी जास्त असल्यामुळे या प्लॉटची फुगवण होत नाही, असा अनेक जणांचा गैरसमज आहे. तर तुम्ही घडाकडे बघितलं तर आता फक्त 105 दिवसाचा प्लॉट आहे, तरी पण फुगवण बघू शकताय तुम्ही. फुगवण किती चांगल्या प्रकारे व्हायला आहे. म्हणजे अजून प्लॉटला 30 ते 35 दिवस आहेत, तरी सुद्धा प्लॉटची फुगवण बघा. म्हणजे अजून 30 ते 35 दिवसात प्लॉट किती फुगणार आहे हे तुम्ही नक्कीच विचार करू शकता. फक्त बाकीच्या व्हरायटीपेक्षा जर ट्रीटमेंट वेगळं करा, चांगले पैसे होईल आणि चांगलं उत्पादन मिळेल, तर ही व्हरायटी नक्कीच लावू शकताय. पण ट्रीटमेंट त्या पद्धतीने करा, एवढंच मला सांगायचं आहे. धन्यवाद.